सन्माननीय सभापती महोदय, 28/2/2026 ला आपण विशेष बैठक बोलवली. त्या विशेष बैठकीमध्ये 8-9 तास चर्चा झाली. वेगवेगळे सुधाव, ऑब्जेक्शन्स, करारनामा बरोबर नाही, निविदा बरोबर नाही, हे सगळं आपण विचारात घेतलं आणि 9 तास मॅरेथॉन चर्चा केल्यानंतर आपण सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय सभागृह नेता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आणि म्हणूनच समितीकडे तो विषय याच्यासाठी सोपवला की तुम्ही तपासून घ्या. जे सभागृहामध्ये चर्चा झाली 95 लोक मिळून ते ठरवू शकत नाही, कागदपत्र तपासू शकत नाही आणि म्हणून एक सिस्टीम आहे. आणि मी तर असं म्हणेल की आपल्या महानगरपालिकेमध्ये ही नवीन व्यवस्था आपण निर्माण केली. माननीय सभागृह नेत्यांच्या अध्यक्षतेखाली समिती, माननीय विरोधी पक्ष नेता त्यात होते, सगळे गटनेता, ते आपल्याला सगळ्यांना माहित आहे. विषय काय होता? विषय आमच्याकडे स्पेसिफिक सोपवला होता की करारनामा जो झाला, निविदा आणि करारनाम्याच्या याच्यामध्ये काही अनियमितता झाली आहे का, करारनाम्यामधल्या अटी शर्ती हे आहेत का, जो ठेका दिलाय त्याच्यामध्ये काही उणीवा आहेत का, ज्याचा उल्लेख झाला, फवारणी, धुवारणी याचा. मंगेश मनोहर यांना मी सांगू इच्छितो की ते तुम्ही जे म्हणता ते आम्ही घेतलाय. ही समिती अतिशय प्रामाणिकपणे काम केलं आहे, मला माहिती आहे. पण त्यांनी म्हटलं की नाही त्याचं काढू नका टेंडर, तर ते याच्यात आहे काढू नका म्हणून. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, मला सन्माननीय सभापती महोदय, मला वाचायला वेळ नाही मिळाला, सॉरी त्याच्याबद्दल. यांना ऑनलाईन बोलायचा होता. मला काही कोणाला क्रिटिसाइज नाही करायचा. मी उभा काय त्याच्यासाठी सांगतो की मला स्वतः व्यक्तिशः असं वाटतं की सभागृह नेत्यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती झाली, अतिशय उत्तम काम मी सभागृहाला सांगू इच्छितो. आणि माननीय विरोधी पक्ष नेता, त्याच्या पहिल्यांदा असं घडलं की सर्व लोकांनी मिळून, कोण ठेकेदार आहे, कोण आयुक्त आहे, कोणी काय केलं याचा विचार न करता प्रामाणिकपणे जे दिसलं डोळ्याला आणि ज्या अनियमितता झाल्या त्या संपूर्ण याच्यामध्ये आहे. अटी शर्तीचं उल्लंघन झालं त्याचं पण आहे. आणि जे हे म्हणाले की बा आता काय करायचं, तर त्याच्यात आहे ना. आपण जर वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की त्या प्रत्येक ठिकाणी असं म्हटलंय की करारनाम्यातील या अटीत बदल करावा लागेल. करारनाम्यात त्यामुळे निविदा व करारनामा यामधील अटी व शर्तीमधील ही विसंगती दूर करून निविदा सूचनेतील अटीप्रमाणे करारनाम्याच्या अटीतील सुधारणा करणे गरजेचे आहे, असे समितीचे मत आहे. परिच्छेद 2, परिच्छेद 3, निविदा सूचनेतील अटीमध्ये बदल करून कंत्राटदाराला आर्थिक लाभ होईल अशी अट टाकणे ही बाब पूर्णपणे अनुचित आहे, असे समितीचे मत आहे. सन्माननीय सभापती महोदय, मला तर असं वाटतं, कोणाला वाटतं नाही वाटतं तो भाग नाही, पण मी सन्माननीय सभागृह नेता, सन्माननीय विरोधी पक्ष नेता यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की अतिशय चांगलं काम त्यांच्या नेतृत्वामध्ये या सभागृहांनी केलं. आणि हे डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगतो, माझा विश्वास आहे या 25-30 वर्षाच्या प्रशासकीय कामकाजातला एक अतिशय उत्तम असं डॉक्युमेंट म्हणून याची नोंद आपल्या या संबंध कामकाजामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही वाचा, प्रत्येक गोष्ट विचारात घेतल्या गेली. 5-6 ज्या अटी बदलल्या होत्या प्रशासनाने, त्या बदलण्याचा अधिकार आहे का नाही हे पण तपासून घेतलं समितीने. लॉ ऑफिसरला उभं केलं की निविदेमधल्या अटीमध्ये बदल करता येतो का, त्यांनी सांगितलं करता नाही येत. आम्ही पण शिफारस केली आहे की त्या अटी रिव्हर्ट करा. निविदेत ज्या अटी होत्या त्या तुम्ही बदलल्या, त्या रिव्हर्ट करा आणि पुन्हा करारनाम्यामध्ये निविदेच्या अटी ज्या आहेत तसं करा. आता ज्याचा हा झाला पार्ट 1. दुसऱ्या याच्यामध्ये समितीने असं का घडलं त्याचा पूर्ण उहापोह केला की 15 दिवसाचा कालावधी देण्यात आला होता निविदेमध्ये, की ज्याला वर्क ऑर्डर दिली त्याला 15 दिवसात हे सगळं तयार करून मग काम सुरू करायचं होतं. पण प्रशासनाने घिसाडघाईनी हा वेळ न देता किंवा हे पूर्वनियोजन न करता 90 दिवसाचा मोबिलायझेशन पिरियड दिला आणि त्याला काम करायला मुभा दिली. त्याच्यामुळे हे सगळा प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यावर समितीने ताशेरे पण ओढले आहे. तुम्ही बघून घ्या, अतिशय महत्वाचे शिफारसी याच्यात आहेत. तो पुढे या 15 दिवसाच्या याच्या संदर्भात सुद्धा समितीमध्ये सुद्धा ऍक्शन प्लॅन मागितला. ते ऍक्शन प्लॅन त्यांनी दिला नाही, देऊ शकले नाही. कोणार्कनी आम्हाला दिला पण त्यांनी आमचं समाधान नाही झालं, हे पण आहे या याच्यात. मग आता तिसरा पार्ट जो आहे, जो सर्व सभासदांनी सभागृहामध्ये व्यक्त केला, इथे पण करून राहिले की काय उणीव राहिली आहे, काय त्रुटी राहिली आहे.
आणि त्या त्रुटीच्या संदर्भात आपण बघितलं असेल तर 25 नवीन दंडाच्या तरतुदी त्यांच्याकडून आमच्याकडे आल्या की हे राहून गेलाय. एक जनरल तरतूद होती की प्रत्येक प्रसंगात चूक झाली तर 50,000 रुपये दंड, पण आता 2 माणसं कमी झाली तर 50,000 रुपये दंड करणं हे प्रॅक्टिकल नाही, व्यावहारिक गोष्ट नव्हती. म्हणून वेगवेगळ्या अपूर्ततेसाठी वेगवेगळे दंड, याचे एकूण 25 दंड सुचवले. माझी सभागृहाच्या सदस्यांना विनंती राहणार आहे की आपल्याला असं वाटत असेल की याच्या 26वा दंड टाकला गेला पाहिजे, ही पण पूर्तता झाली पाहिजे, तर त्यांनी सुचवलं पाहिजे. हा जो अहवाल आहे ना, दुर्दैवाने काय झालं, अहवालावर चर्चा व्हायला पाहिजे आणि अहवालामध्ये काय राहून गेला आहे, अपेक्षा काय आहे बा सभागृहाच्या, या सर्व सदस्यांना काय वाटतं, त्याच्या सूचना यायला पाहिजे. त्या सूचना निश्चितपणे वेलकम आहे. कारण हा शेवटी समितीने जे काम केलं ते ऑन बिहाफ ऑफ दिस हाऊस केलं. आम्ही हाऊसच्या वर नाही आहे. समिती ही हाऊसचा एक भाग होती, सगळ्यांना मिळून करता येत नाही म्हणून समितीने केलं. तर आपण सगळ्यांनी हा समितीचा अहवाल वाचून याच्यामध्ये काही शिल्लक राहिलं असेल तर त्याची सूचना मांडता येऊ शकते. आता राहिला शेवटचा प्रश्न, आमचे मित्र अनिल अग्रवाल साहेबांनी पण आणि अनेक लोकांनी मांडला की बा करायचं काय मग आता या अहवालाचं. तर या अहवालाच्या संदर्भात हा अहवाल जर आज सभागृहाने मंजूर केला, म्हणजे आपण मंजूर केला सगळ्या सभागृहांनी, तर अहवालात सुचवलेल्या सर्व गोष्टी ज्या आहेत, मग अतिरिक्त अटी शर्ती टाकणे, अतिरिक्त दंडात्मक कारवाई सुचवणे, ओरिजिनल अटी शर्तीमध्ये झालेले बदल पुन्हा ओरिजिनल करून घेणे, या सर्वांच्या संदर्भातली प्रशासकीय कार्यवाही करावी लागणार आहे. ही या सभागृहाला नाही करायची आहे. ही प्रशासकीय कार्यवाही कोणाला करायची आहे हे कायद्याने दिलेलं आहे. सेक्शन 67 प्रमाणे, कलम 67 प्रमाणे या सभागृहाच्या मंजुरीने आवश्यक सर्व प्रक्रिया आणि कार्यवाही करण्याचे प्रशासकीय आणि कार्यकारी अधिकार म्हणजे एक्झिक्युटिव्ह पॉवर्स या आयुक्तांकडे आहेत. त्याच्यामुळे सभागृहाने हा अहवाल विचारात घेऊन हा अहवाल मान्य केला पाहिजे, असाच्या असा करावा, दुरुस्ती सकट करावा आणि हा अहवाल मान्य झाल्यावर आपण प्रशासनाला त्या संबंधात निर्देश दिले पाहिजे की हा अहवालात नमूद असलेल्या ज्या काही बाबी आहेत त्या संदर्भात पुढची कार्यवाही, प्रशासकीय कार्यवाही ही आयुक्त यांनी त्यांच्या स्तरावर सेक्शन 67 प्रमाणे करावी. अशा प्रकारचे निर्देश देऊन हा विषय संपुष्टात येईल. ही त्याच्यावरची अंतिम आहे. याच्या उपरी अजूनही मी आपला आभारी आहे की आपण सदस्यांना सूचना दिली की अजूनही 5 दिवस आम्ही थांबायला तयार आहे, पण जास्त दिवस थांबू नका. कारण तुम्ही 5 दिवसाची दिली, माझं म्हणणं आहे आज तुम्ही हे आज हा मंजूर झाला, उद्यापासून आयुक्त त्याच्यावर कारवाई करू शकतात सुरू. तर मी सन्माननीय सभागृह नेता, मान्य विरोधी पक्ष नेता आणि सगळ्यांचं, आमचे स्थायी समितीचे सभापती होते, सर्व गटनेता होते आणि सर्व सदस्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. एवढा चांगला अहवाल आणि एवढा म्हणजे अगदी स्पष्ट अहवाल आहे, काही लपवला नाही आहे, कोणाला मदत करण्याचा काही विषय नाही. बिलकुल तुम्ही वाचा, याच्यातला एक जरी गोष्ट अशी असेल की ही कोणाला काय झालाय, अत्यंत दुःखाची गोष्ट काय असते, प्रामाणिकपणे काम करत असताना कोणी जर आपल्या विश्वासार्हतेवर, आपल्या निष्ठेवर जर काय बोललं तर वाईट वाटणं स्वाभाविक आहे ना. लोक सहज बोलतात, ते सहज बोलले जे सदस्य होते, पण असा भाग नाही. हे सगळे अतिशय प्रामाणिक सिनियर लोक आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे की अहवाल मान्य करायचा, या बाबतीत विरोधी पक्ष नेता, सभागृह नेता शेवटी बोलतील. अहवाल मान्य केल्यावर त्याच्या बाबतीतची पुढील कार्यवाही जी आहे ती आपण करावी असे सभागृह नेता यांनी पण, ते अध्यक्ष आहे समितीचे, ते आपण याच्यासाठी टाकलं नाही की सभागृहामध्ये चर्चा होऊन मान्य होऊ द्या, मान्य झाल्यावर पुढचा विषय तोच असतो. धन्यवाद.